जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 53. सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. सदा सेवियारण्यतारुण्यकाळी मिळेना कदा कल्पनेचे निमेळी. चळेना मणी निश्चयो दृढ जाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू. तया अंतरी क्रोध संताप कैचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. जगी होई जे धन्य या राम नामे क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. उदासीनता तत्वता सार आहे सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. श्रीराम. नको वासना विषयी वृत्तिरूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे. सदा राम निष्काम चिंतित जावा मना कल्पना लेश तोही नसावा. श्रीराम. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी. मनी कामना राम नाही जयाला अति आदरे प्रीती नाही तयाला. श्रीराम. मना राम कल्पतरू कामधेनु निधी सार चिंतामणी कायवाणू. जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता तया साम्यता कायसी कोण आता. श्रीराम. उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे तया अंतरी सर्वदा तेची राहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा पुढे मागुता शोक जीवी धरावा. श्रीराम. निजध्यास तो सर्व तुटो निगेला बळे अंतरी शोक संताप ठेला. सुखानंद आनंद भेदे बुडाला मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. श्रीराम. घरी कामधेनु पुढे ताक मागे हरी बोध सांडूनि विवाद लागे. करी सार चिंतामणी काच खंडे तया मागता देत आहे उदंडे. श्रीराम. अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना
अति कामत्या रामचित्ती वसेना, अति लोभत्या क्षोभ होईल जाणा, अति विषयी सर्वदा दैन्यवाना. श्रीराम नको दैन्यवाणे जिने भक्ती ऊणे, अति मूर्खत्या सर्वदा दुःख धुणे. धरी रे मना आदरे प्रीती रामी, नको वासना हे मधामी विरामी. श्रीराम नवे सार संसार हात घोर आहे. जय जय रघुवीर समर्थ. दशक 17वा, समास 9वा, तनु चतुष्ट निरूपण. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण, ऐसे हे चत्वार देह जाण. जागृती स्वप्न सुषुप्ती पूर्ण, तुर्या जाणावी. श्रीराम विश्व तेजस प्राज्ञ, प्रत्यगात्मा हे अभिमान. नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान, मूर्धनी ते श्रीराम. स्थूळ भोग प्रविक्त भोग, आनंद भोग आनंदावभास भोग, ऐसे हे चत्वार भोग चौदेहाचे. श्रीराम अकार उकार मकार अर्धमात्रा तो ईश्वर, ऐस्या मात्रा चत्वार चौदेहाच्या. श्रीराम तमोगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण, ऐसे हे चत्वार गुण चौदेहाचे. श्रीराम क्रियाशक्ती द्रव्याशक्ती इच्छाशक्ती ज्ञानशक्ती, ऐशा चत्वार शक्ती चौदेहाच्या. श्रीराम ऐसी हे 32 तत्वे, दोहींची 50 तत्वे, अवघी मिळून 82 तत्वे अज्ञान आणि ज्ञान. श्रीराम ऐसी हे तत्वे जाणावी, जाणोण माईक ओळखावी, आपण साक्षी निरसावी येणे रीती. श्रीराम साक्षी म्हणजे ज्ञान, ज्ञाने ओळखावे अज्ञान, ज्ञानाचे निरसन देहा सरिसे. श्रीराम ब्रह्मांडी देह कल्पिले, विराट हिरण्यगर्भ बोलिले, ते हे विवेके निर्शले आत्मज्ञाने. श्रीराम आत्मानात्मविवेक करिता, सारासार विचार पाहता, पंचभूतांची माईक वार्ता प्रचिता आली. श्रीराम अस्थिमाश त्वचा नाडी रोम, हे पाचही पृथ्वीचे गुणधर्म, प्रत्यक्ष शरीरे हे वर्म शोधून पहावे. श्रीराम शुक्लित श्रोणित लाळ मूत्रस्वेद, हे आपाचे पंचक भेद, तत्वे समजोन विशोध कर, तत्वे समजोन विशद करून घ्यावी. श्रीराम क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन, हे पाचही तेजाचे गुण, या तत्वांचे निरूपण केलेची करावे. श्रीराम चळनवळन प्रासारण निरोध आणि आकोचन, हे पाचही वायोचे गुण श्रोती जाणावे. श्रीराम कामक्रोध शोक मोह भय, हा आकाशाचा पर्याय, हे विवरल्या विण काय समजो जाणे. श्रीराम असो ऐसे स्थूळ शरीर 25 तत्वांचा विस्तार, आता सूक्ष्मदेहाचा विचार बोलिजेल. श्रीराम अंतःकरण मनबुद्धी चित्त अहंकार, आकाश पंचकाचा विचार, पुढे वायो निरोत्तर होऊन ऐका. श्रीराम व्यान समान उदान प्राणी आणि अपान, ऐसे हे पाचही गुण वायो तत्वाचे. श्रीराम श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण, हे पाचही तेजाचे गुण, आता आप सावधान होऊन ऐका. श्रीराम वाचा पाणी पादशिस्नगुद, हे आपाचे गुण प्रसिद्ध, आता पृथ्वी विशद निरोपिली. श्रीराम शब्द स्पर्श रूप रसगंध, हे पृथ्वीचे गुण विशद, ऐसे हे 25 तत्वभेद सूक्ष्म देहाचे. श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे तनुचतुष्टनाम समास 9वा. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. टोणप सिद्ध लक्षण. आवरणोदकी हटकेश्वर, त्यासकडे नमस्कार, महिमा अत्यंतची थोर, तया पाताळ लिंगाचा. श्रीराम परंतु तेथे जाववेना, शरीरे दर्शन घडेना, विवेके आणावे अनुमाना, तया ईश्वरासी. श्रीराम 7 समुद्रांचे वेडे, उदंड भूमी पहिलीकडे, सेवटी तुटलेकडे भूमंडळाचे. श्रीराम 7 समुद्र ओलांडावे, तेथे जाणे कैसे फावे, म्हणून विवेकी असावे साधुजन. श्रीराम जे आपणास नवे ठावे, ते जाणत्यास पुसावे, मनोवेगे तने फिरावे, हे तो घडेना. श्रीराम जे चर्मदृष्टीस नवे ठावे, ते ज्ञानदृष्टीने पहावे,
ब्रह्मांड विवरून राहावे समाधाने श्रीराम. मध्ये आहे भूमीचे चढळ म्हणून आकाश आणि पाताळ, ते चढळ नसता अंतराळ चहूकडे श्रीराम. तयास परब्रह्म म्हणावे जे उपाधी वेगळे स्वभावे, जेथे दृश्य मायेच्या नावे शून्याकार श्रीराम. दृष्टीचे देखणे दृश्य मनाचे देखणे भास, मनातीत निराभास विवेके जाणावे श्रीराम. दृश्यभास अवघा विघडे विवेक तेथे पवाडे, भूमंडळी ज्ञाते थोडे सूक्ष्म दृष्टीचे श्रीराम. वाच्यांश वाचेने बोलावा न बोलता लक्षांश जाणावा, निर्गुण अनुभवास आणावा गुणाचे न योगे श्रीराम. नाना गुणाचा आहे नाश निर्गुणते अविनाश, ढोबळ्या गुण विशेष सूक्ष्म देखणे श्रीराम. जे दृष्टीस न पडे ठावे ते ऐकोण जाणावे, श्रवण मनने पडे ठावे सकळ काही श्रीराम. अष्टदेचे जिनसनाना उदंड पाहता कळेना, अवघे सगट पिटावेना कोणी एके श्रीराम. सगट सारिकी स्थिती झाली तेथे परीक्षाच बुडाली, चवी नटाने कालविली नाना अन्ने श्रीराम. टोणपानवे गुणग्राहिक मूर्खास कळेना विवेक, विवेक आणि अविवेक एकची म्हणती श्रीराम. उच नीच कळेना जाला तेथे अभ्यासची बुडाला, नाना अभ्यासे प्राणी आला सुटिका कैची श्रीराम. वेड लागोण झाले वोंगळ त्यास सारिखेच वाटे सकळ, ते जाणावे बाष्कळ विवेकी नवती श्रीराम. ज्यासा अखंड होतो नाश त्यासीच म्हणती अविनाश, बहुचकीच्या लोकास काय म्हणावे श्रीराम. ईश्वरे नाना भेद केले भेदे सकळ सृष्टी चाले, आंधळे परीक्षावंत मिळाले तेथे परीक्षा कैची श्रीराम. जेथे परीक्षेचा अभाव तो टोणपास मुदाव, गुणची नाही गौरव येईल कैचे श्रीराम. खरे खोटे एकची झाले विवेकाने काय केले, असार सांडून सार घेतले साधुजणी श्रीराम. उत्तम वस्तूची परीक्षा कैसीकडे नतद्रक्षा, दीक्षाहीणापासी दीक्षा येईल कैची श्रीराम. आपलेण वोंगळपणे दिशा करून शौचनेने, वेदशास्त्रे पुराणे त्यास काय करीती श्रीराम. आधी राखावा आचार मग पहावा विचार, आचार विचारे पैल पार पाविजे तो श्रीराम. जे नेमकास न कळे ते बाष्कळास केवी कळे, डोळस ठकती आंधळे कोण्या कामाचे श्रीराम. पाप पुण्य स्वर्ग नरक अवघेच मानिले एक, विवेक आणि अविवेक काय मानावे श्रीराम. अमृतविष एक म्हणती परिविष घेता प्राण जाती, कुकर्मे होते भजती सत्कर्मे कीर्ती वाढे श्रीराम. इहलोक आणि परलोक जेथे नाही साकल्य विवेक, तेथे अवघेच निरार्थक सकळ काही श्रीराम. म्हणून संत संगेची जावे सत्शास्त्रची श्रवण करावे, उत्तम गुणास अभ्यासावे नाना प्रयत्ने श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे टोणपसिद्ध लक्षणानाम समास 10वा. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. तुझ नमू गजवदना तुझा महिमा कळेना, विद्या बुद्धी देसी जना लहान थोरासी श्रीराम. दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सौडाले, सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येकुणेसी बाणावे, जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास साधके पहावे सावकास, विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव 5 भूतांचा करता आत्मा तेथीचा,
आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुणी श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वाची काय मानुषाचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदाय उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। दासबोधाची आरती। वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला महानुभाव संत जनी अनुभव चाखिला अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दास बोधा नवविधा भक्तिपंथे रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा मायाचक्र उगवी हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दास बोधा 20 ही दशकींचा अनुभव जो पाहे नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्माची होय अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे कल्याण लेखकाचे धाव गर्भ हृदयी जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दास बोधा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना हरिभक्त तो शक्त कामास मारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी हनुमंता मुची कुळवल्ली राममंडपा वेला गेली श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नावे आमुचे कुळी हनुमंत हनुमंता मुचे मुख्य दैवत तया वीणा मुचा परमार्थ सिद्धिते न पवे सर्वथा साह्यांभासी हनुमंत आराध दैवत श्री रघुनाथ श्री गुरु श्रीराम समर्थ काय उणे दासासी दाता एक रघुनंदन वरकडलंडी देईल कोण तया सोडून आम्ही जन कोणाप्रती मागावे म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणी अमुचा विश्वास कोसळोणी पडो हे आकाश आनिकाची वासन पाहू स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री रघुनाथ दैवत मारुती उपासनाने मस्त वाढविला परमार्थ रामदासी स्वधामासी जाता महाराम राजा हनुमंत तो ठेविला याची काजा सदा सर्वदा रामदासासी पावे खळी गांजिता ध्यान सांडोणी धावे आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाविरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा ध्यान करू जाता मनहरपले सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण
करी चापबाण शोभतसे. राम माझे मणी राम माझे ध्यानी, शोभे सिंहासनी राम माझ्या. रामदास म्हणे विश्रांती मागणे, जीवीचे सांगणे हितगुज. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.